नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुमचं गहू पीक जर पोटरे निघायच्या आधीच्या अवस्थेत असेल तर तुम्ही ही खालील फवारणी केली तर तुमच्या गव्हाचे उत्पादन वाढीसाठी आणि गहू पिकाची उंबी लांब होण्यासाठी किंवा भरपूर फुलोरा होण्यासाठी याची मदत होईल. त्यासाठी लागणारे घटक आहेत 13-40-13 हे वॉटर सोल्युबल फवारणीचं खत 500 ग्रॅम एकरासाठी, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम 1 एकरसाठी, सीवीड एक्स्ट्रॅक्ट समुद्र शेवाळाचा अर्क 250 ml पुरेसा आहे. त्याच्याबरोबर घ्यायचं आहे 90% प्युरिटीवालं GA3 2 ग्रॅम आणि 6BA 2 ग्रॅम. हे 2 हार्मोन्स आहेत. त्यातलं GA जे आहे ते तुम्ही 200 ml अल्कोहोलमध्ये पूर्ण अगोदर विरघळवायचं आणि मगच ते परत 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा 1 एकरसाठी. परत दुसरं जे आहे ते 6BA हे 2 ग्रॅम, तेही त्याच्याबरोबर मिळणाऱ्या 200 ml सॉल्व्हेंटमध्ये पूर्ण विरघळवून घ्यायचं आणि मगच ते 200 लिटर पाण्यात मिसळायचं आहे. आणि हे 200 लिटर पाणी तुम्ही 1 एकरसाठी फवारणी करा. ही फवारणी तुम्ही सकाळी दव संपल्यानंतर लवकर करा आणि किंवा मग सायंकाळी 4च्या नंतर ऊन कमी झाल्यानंतर करा. ऐन उन्हात फवारणी करू नका. त्यावेळेला पिकाचे पानांची रंध्र बंद असल्यामुळं आणि बाष्पीभवन झाल्यामुळं आपल्याला फवारणीचं म्हणावं तसं रिझल्ट मिळत नाही. आणि या फवारणीमुळं तुमच्या गहू पिकाची उंबी लांब पडणार आणि त्याला भरपूर दाणे मिळतील आणि फुलोरा पण चांगला झाल्यामुळं तुमच्या उत्पन्नात भर पडेल. प्रमाण ह्याचं अजिबात बदलू नका. हे हार्मोन्स आहेत, योग्य प्रमाणात वापरलं तर चांगला रिझल्ट मिळतात. वाढवलं प्रमाण तरी नुकसान होतं. काही शंका असल्यात कमेंट करा आणि फवारणीनंतर कसा रिझल्ट मिळाला ते कळवायला विसरू नका. धन्यवाद.